ओम श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील सोहम अभ्यास या भागातील प्रकरण 5 सोहम साधना एक चिंतन याचा भाग पहिला. स्वामी म्हणे अमलानंदा या पुस्तकात पुष्प 9 पृष्ठ क्रमांक 80 एक मार्मिक प्रसंग श्रीयुत वदा भट यांनी सांगितलेला आहे. चिरंजीव दिलीप हा वसंतरावांचा भाचा. तो वसंतराव आणि स्वामी अमलानंद असे तिघे पावस इथं स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनासाठी गेले होते. स्वामींनी चिरंजीव दिलीप यास सोहम दीक्षा दिली. त्यावर दिलीपनं धिटाईनं स्वामींना प्रश्न केला, आपली हरकत नसेल तर एक शंका विचारू का? स्वामी थोड्या प्रमाणात मिस्किल पण प्रेमळ सुहास्य करीत म्हणाले, हो, अगदी खुशाल विचार. मग दिलीप स्वामींना म्हणाला, ईश्वर म्हणून जो कोणी आहे तो तूच आहेस असं आपण म्हणता, पण मी ईश्वर पाहिलेला नाही. 6 अहम तो मीच आहे, हे मी कसं मान्य करू? मी सुखदुःख अनुभवित आहे ती नाकारणं कसं शक्य आहे? मी परमात्मा असतो तर ही दुःख मी कशी अनुभवेन? आपण म्हणता ईश्वर तूच आहेस तर ही गोष्ट त्यास आड येत नाही का? त्यावर शांतपणे स्वामी दिलीपला म्हणाले, बाळ, सोहम ही चित शक्ती आहे. ह्या सोहम अनुसंधानानं मी माझं प्रारब्ध, संचित, क्रियमाण कर्म, त्याचं फळ असं रहाडगाडगं चालू आहे. ह्या सर्व गोष्टींचा हळूहळू नाश होतो आणि शेवटी निखळ परमात्म स्वरूप शिल्लक उरतं. बाकी काही उरतच नाही. जो परमात्मा तो तूच आहेस हे सत्य. त्यावर दिलीपनं पुन्हा प्रश्न केला, केवळ सोहम न हे शक्य आहे का? त्यावर स्वामी शांत आणि समजुतीच्या स्वरात आणि मोठ्या दृढ निश्चयानं म्हणाले, बाळ, ज्ञानदेवांनीही म्हटलं आहे, हे कासयावरी होवे ऐसा जरी संदेहो वर्तत आहे, तरी अभ्यासूनी आदी पाहे मग नव्हे तरी कोपे. मी काय म्हणतो त्यावर तू विश्वास ठेव, साधन कर, तदनुषंगिक उपासना कर. तशी अनुभूती जर तुला आली नाही तर माझ्यावर तू खुशाल रागव, मला दोष दे. हा गुरुशिष्य संवाद एका अर्थानं प्रातिनिधिक स्वरूपाचा झालाय. साधना उपासना करणाऱ्या किंवा न करणाऱ्या साधकाच्या मनात प्रारंभी अज्ञान प्रभावामुळं अशा अनेक तऱ्हेच्या शंका नेहमी येतच असतात. सद्गुरू वचनावर श्रद्धा नसते म्हणून अनुभव येत नाही आणि अनुभव येत नाही म्हणून दृढ श्रद्धा तयार होत नाही. अशा दुष्टचक्रात बरेच साधक अडकलेले असतात. शिवाय बऱ्याच साधकांना बुद्धिगम्य शुष्क चर्चा करण्याचीच सवय आधी लागलेलीच असते. मला आधी पटल्याशिवाय मी देवधर्म मानणार नाही. विज्ञानशास्त्राच्या पूर्ण परीक्षेला उतरल्याशिवाय या शक्तींना मी शरण जाणार नाही, असा काहीसा विकृत अहंकारही बऱ्याच जणांनी बाळगलेला पोसलेला असतो. त्यामुळं त्यांना सोहम साधनेतील वर्म आकलन होऊ शकत नाही. सर्वप्रथम हे समजून घेतलं पाहिजे की सोहम हा रूढार्थानं विचार नाही. सोहम चिंतन, सोहम भजन, सोहम ध्यास असे अर्थपूर्ण शब्द या संदर्भात वापरले जातात. चिंतन करणं आणि विचार करणं यात मूलभूत फरक आहे. चिंतनामध्ये विचार असतो, पण विचारात चिंतन असतंच असं नाही. एकाच गोष्टीवर पूर्ण केंद्रित होऊन ज्यावेळी अखंड विचार चालतो त्यावेळी चिंतन घडतं.
चिंतनामध्ये मनाच्या बुद्धीच्या सर्व शक्ती एकत्र आलेल्या असतात. विचारात त्या तशा एकत्र येत नाहीत. चिंतनात एकाग्रता असते, तशीच तन्मयताही असते. त्यामुळं सोहम म्हणजे नेमकं काय हे पुस्तक वाचून किंवा ती अक्षरं आहेत अशा कल्पनेनं त्याची वारंवार उच्चारणा करून सोहम साधना होते असं मानता येणार नाही. विचार हे स्थूलच असतात, बहिर्मुख असतात. चिंतन हे सूक्ष्म असतं, अंतरयात्रेकडे ते नेत असतं. अंतरयात्रेचा प्रारंभ होण्याकरिताच अधिकार संपन्न सद्गुरूंकडून ही सोहम दीक्षा मिळावी लागते. परमामृत करते मराठी भाषेतील आद्य कवी मुकुंदराज सद्गुरू गौरव करताना मंगलाचरणामध्ये असं सांगतात, तू जव कृपा करिसी तव संसार बंधना तोडिसी, अविद्येपासून सोडविसी तारिसी जीवा. असं अलौकिक सामर्थ्य ज्या महात्म्याला प्राप्त झालं आहे त्या श्री गुरुकडून अनुग्रह मिळावा लागतो. जो आत्मस्वरूपाला जाणतो, जो सर्व साक्षी बनला आहे. ब्रह्मा विष्णू रुद्र या तीनही शक्तिसत्ता ज्याच्या अंकित आहेत असा जो समर्थ त्या महात्म्याकडून अनुग्रह लाभ व्हावा लागतो. त्यानं केलेल्या उपदेशामध्ये जीवाच्या ठायी लपलेलं शिवत्व प्रकट करण्याचं सामर्थ्य असतं. त्यानं जीवाचं अज्ञान नष्ट करण्याच्या दृढ संकल्पानं प्रेमभरीत होऊन शिष्यावर कृपा केली पाहिजे, तरच साधनेला प्रारंभ होतो. यासाठी ज्याला सोहम साधना करावयाची आहे त्यानं आधी आपला बुद्धिमत्तेचा, कर्तृत्वाचा, अधिकाराचा, जातीकुळाचा सारा अहंकार बाजूला ठेवून शरणागत होऊन सद्गुरूचरणी लोटांगण घातलं पाहिजे. असा संकेत पुनः पुन्हा सांगितला जातो. निर्मल चित्त सत्शिष्य आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरू यांचा संयोग झाला तरच ब्रह्मविद्या उत्कर्ष पावते असं उपनिषदकारांचंही सांगणं आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.